40+ सर्व खेळाडू असतील लगेच यायचं आहे, व्यासपीठावर उपस्थित आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. ए बॉल दे, बॉल दे, बॉल दे. सर्व कमिटी मेंबर्सला विनंती आहे यायचं आहे व्यासपीठाजवळ. सर्व कमिटी मेंबर्सला विनंती आहे. आणि 2 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक इथं संजय मडवी यांच्या माध्यमातून 2 षटकारा अजून 1000 रुपयाचं पारितोषिक इथं एवन जोडी आणि अनिल मडवी व नवनाथ कोळी यांच्या माध्यमातून सर्व कमिटी मेंबर्सला विनंती असेल व्यासपीठाजवळ यायचं आहे. चला आणि चालू करा जरा सुरुवात. DKPL 2025 मेगा फायनलचा सामना. 2 टीम्स, एका बाजूला निकेतन पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल प्रिनिश 11 आणि त्यांच्या विरोधात बंडू खेने यांनी पुरस्कृत केलेला संघ अर्थातच राधाकृष्ण एंटरप्राइजेस 11. या 2 टीम्स मध्ये होईल हा 6 चेंडूंचा फायनल मेगा फायनलचा सामना. दोन्ही टीम्सना शुभेच्छा असतील. पहिला बॉल साहिल नाईक डॉट आलाय. नेक्स्ट बॉल केला, बॉलला फुल केलाय, फिल्डर आहेत यश पाटील, झेल टिपतील, बॅट्समन आउट. तर पाहिलं गेलं या स्पर्धेसाठी ज्यांनी पुन्हा एकदा नावं घेतोय, ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल श्री बंडूदादा केणे असतील, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व मॅन ऑफ द सिरीज अशा सायकल इथं पुरस्कृत केल्या गेल्या. आणि दुपारचं जेवण त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं. त्यानंतर अरविंद मडवी असतील, जोगेंद्रजी मडवी असतील, बालकृष्ण मडवी असतील, चेतन प्रकाश नाना नाईक असतील, प्रेमानंद केनी व प्रकाश केने असतील, तसेच मोरेश्वर पाटील असतील, भाई मोरेश्वर केने असतील, मयूर गोकुलशेठ पाटील असतील, सीताराम मडवी ज्यांचं मुख्य योगदान असेल या स्पर्धेच्या माध्यमातून, तसेच माजी नगरसेवक, त्यानंतर राजेश पाटील भाऊ, गोल्डमॅन निलेश चंदू पाटील असतील, त्यानंतर नरेश हनुमंत मडवी असतील, रमेश लहू पाटील असतील, ओमनाथ मडवी असतील, मधुकर पाटील असतील, अनुज पाटील असतील, राकेश पाटील असतील, प्रभाकर मडवी असतील. तर पुढचा चेंडू हा पुढे सरसावून मारला चेंडू, बघूया हवेत झेल खाली क्षेत्ररक्षक मात्र हा मात्र पुन्हा एकदा झेल टिपला जाय. बॅक टू बॅक 2 फलंदाज मात्र तंबूचा आश्रय टाकला. त्यानंतर पाहिलं गेलं प्रभाकर मडवी असतील, देवेन केने असतील, श्याम मडवी असतील, GS पाटील असतील, साईनाथ क्रिकेट संघ जे मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिले, त्यानंतर जितेन केने असतील, त्यानंतर हरिश्चंद्र मडवी असतील, बंडू पाटील असतील, श्री साई स्पोर्ट्स असतील, मनोहर मडवी ज्यांनी कोल्ड्रिंक्स एनर्जी ड्रिंक या स्पर्धेच्या माध्यमातून दिले गेले. विशेष सहकार्य असेल 40+ दिवा कोलीवाडा व ग्रामस्थ मंडळ ज्यांनी आजच्या दिवसाचं किचन सांभाळलं. त्यानंतर आमचं समालोचन कक्ष असेल, कोर कमिटी असेल या DKPLची कमिटी असेल, त्यानंतर आमचे स्कोरर्स असतील, समालोचन असतील, यूट्यूब लाईन SSS माध्यमातून पाहिलं गेलं. आणि आपण जो DJ आपण दिवसभर ऐकला, हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक इथं संजय मडवी यांच्या माध्यमातून. हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे. बघूया हॅट्रिक मिळवतोय का, कारण आयुष्य एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक भाई केले आणि हॅट्रिकचा प्रयत्न केला गेला आणि मात्र चेंडू डॉट जातोय. जोरकस बॅट फिरवली होती, चेंडू डॉट बॉलची सांगता होते. आता मात्र अतिशय सुरेख चेंडू, 4 चेंडूमध्ये आतापर्यंत एक पण धाव पटकावता 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत ते साहिल नाईक. बघूया पुन्हा एकदा जोरकस मारला फटका, चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेत, तिथं मात्र चेंडू आडवेपर्यंत एकदा पण पूर्ण केले जाते आणि एकाच धावावर समाधान मानावं लागतंय ते म्हणजेच चला आणि इनिंगचा शेवटचा बॉल येईल, षटकार मिळेल, चौकार की मिळेल विकेट. साहिल नाईकनं आपली गुणवत्ता सादर केली आणि समोरच्या टीमच्या दोन्ही फलंदाजांना जखडून बांधून ठेवलंय. आणि या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला जे मोलाचं सहकार्य केलं त्यांचं सुद्धा जर कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, क्षमा मागतोय, आमच्या निदर्शनात आणू द्या. आम्ही नक्कीच त्याचं मात्र ही चूक आम्ही नक्कीच सुधारू. हा मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल, अशा प्रकारे मात्र एकच धाव या षटकात दिली आणि 2 धाव मात्र पटकाव पूर्ण करावे लागतील. लगेच मैदानाच्या बाहेर जायचं आहे, मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, चेंडू सुद्धा पुरवायचा आहे. 2 धावा विजयासाठी करायच्या आहेत. बघूया किती चेंडू घेत आहेत. नवीन चेंडू द्यायचा आहे.
तर विशेष पुरस्कार आलेला आहे साहिल नाईक यांच्यासाठी एक लागोपाठ 2 विकेट घेतले त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक संजय मडवी यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. अजय पाटील या व्यासपीठावर, हितेश वैती, मंगेश पाटील, अजय पाटील, हितेश वैती. लगेचच आपण सगळं बॅट्समन बॉलर सिरीज काढून घ्या, क्षेत्ररक्षक काढून घ्या. ठीक आहे, बघूया आणि शो मॅच लिस्ट तयार करा. आणि विनंती असेल आमच्या कमिटी मेंबर्स रमेश मडवी कुठे असतील यायचं आहे. तसेच टीम ओनर्स सुद्धा विनंती असेल, अनुज पाटील या, वैभव मडवी कुठे असाल तर या, नंदकिशोर मडवी, तसेच राजेश मडवी, तसेच प्रणय नाईक, निकेतन पाटील समजा मॅच खेळतात, अनुज पाटील असतील कुठे असतील तर यायचं आहे. व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. शेवटचे आज उत्तरार्धात आहोत, शेवटची काही मिनिटे या स्पर्धेला आपण पाहतोय. 365 दिवस या स्पर्धेची आपल्याला वाट पाहायला लागेल. याच्यानंतर नक्कीच नितेश पाहिलं गेलं तर आजची स्पर्धा संपल्यानंतर मात्र तब्बल 365 दिवस या स्पर्धेसाठी तुम्हाला वाट बघावी लागेल. आणि एक विशेष सन्मान सुद्धा या व्यासपीठावर आपण करणार आहोत. पाहूया, लगेच सुरुवात करायची आहे. आणि कोणीही जर 2 विकेट घेतले तर त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक संजय मडवी यांच्या माध्यमातून देण्यात येईल. नोंद घ्यायची आहे. भूषण गावण यांना सुवर्ण संधी आहे. जर विकेट घेतली तर तुम्हाला मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक इथं आहे. मंगेश पाटील, त्याला चेंडू दिसणार नाहीये, गोलंदाज घाई करा आणि इजाई होण्याची शक्यता असेल, त्यामुळे थोडं कॉशियस खेळा. भरत मडवी कुठे असतील तर यायचं आहे. भरत जीवदास मडवी कुठे असेल व्यासपीठावर यायचं आहे. योगेश कोळी जर कुठे असतील तर यायचं आहे. 1 धाव पण पूर्ण केली. बघूया एका धावावर सामना. दुसऱ्या धावासाठी मात्र एक चतुर चपलाईने मात्र येत आहेत आणि एक धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बाद दिला जातोय. अशा प्रकारे मात्र बाद होतोय. मात्र साहिल नाईक दुसऱ्या धाव काढायच्या नादात मात्र तंबूच्या आश्रयाला धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला जात आहे. लगेच नवीन खेळाडू पाठवायचा आहे. तर ह्या चेंडूला जर षटकार मारला तर एवन जोडी यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि साहिल नाईक यांना 1000 रुपयाचं पारितोषिक, ऑलरेडी 2 विकेट घेतली त्यांच्यासाठी. यश षटकार मारणार. यश षटकारासाठी 500 आहेत. ओ खट करतोय. यशला आवाज देऊया. 4 चेंडू आणि फक्त 1 काढायचे आहे ना, बरोबर. षटकाराला तर कॅश प्राइस 500 मिळतील. एवन जोडी 600, 1000 मिळतील. मोह नको, 400 वाढवूया. बांधत नको, विजयी होणं महत्वाचं आहे. मोह नको. किशोर पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. नाही 6 नव्हे तर विनर आणि विनर फिनिश 11 संघ ठरतोय चॅम्पियन या स्पर्धेचा. ओटू मिन्नात मडवी, मिन्नात मडवी जालिम भगत काहीतरी केलं. मिन्नात मडवीच्या हातात धुरा दिली आणि मात्र फिनिश 11 हा संघ अंतिम विजयी ठरला गेला संघ. आणि निकेतन पाटील मला वाटतं आज कुंभमेळ्याला नक्कीच प्रस्थान करतील. होऊन जाऊ दे एक गोळी गाडा.